समजा एक ट्रेन भरधाव वेगाने 5 लोकांच्या दिशेने धावत आहे. तुमच्या समोर एक लिव्हर आहे. तो ओढला तर ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवर जाईल. पण तिथे फक्त एक व्यक्ती आहे जो नक्की मारला जाईल. तुम्ही तो लिव्हर ओढणार का? बहुतेक लोक म्हणतात हो, कारण एक जीव जाईल पण 5 जीव वाचतील. ठीक आहे, आता हा दुसरा प्रश्न घ्या. तुम्ही एका पुलावर उभे आहात. खाली तीच ट्रेन धावत आहे. तुमच्या शेजारी एक अनोळखी माणूस उभा आहे. जर तुम्ही त्याला खाली ढकललं तर ट्रेन थांबेल आणि ते 5 लोक वाचतील. आता विचार करा आणि सांगा, तुम्ही त्याला ढकलाल का? इथे बहुतेक लोक नाही म्हणतात. पण थांबा, दोन्ही उदाहरणात एकच व्यक्ती मरतो आणि 5 लोक वाचतात. मग पहिल्या वेळी हो आणि दुसऱ्या वेळी नाही का? याच प्रश्नावरनं सुरू होतो नैतिक तत्वज्ञानातील एक मोठी चर्चा, टिलिओलॉजी वर्सेस डिओन्टॉलॉजी. टिलिओलॉजी सांगते निर्णय परिणामावर ठरतो. जर जास्त लोक वाचत असतील तर तो निर्णय योग्य. जेरेमी बेंथम याचा हा विचार होता. पण डिओन्टॉलॉजी सांगते नाही, एखाद्या निरपराध व्यक्तीचा वापर फक्त साधन म्हणून तुम्हाला करता येणार नाही. इमॅन्युअल कांट म्हणतात, काही गोष्ट चुकीच्या असतात, मग परिणाम कसाही असो. टिलिओलॉजी विचारते किती लोक वाचतील. डिओन्टॉलॉजी विचारतं हे करणं नैतिकदृष्ट्या खरं योग्य आहे का? आणि खरी गंमत म्हणजे आजपर्यंत ह्या प्रश्नांचं एकमताने कोणीही उत्तर दिलेलं नाही. म्हणून तुम्हाला आज मी विचारतो, तुम्ही जर त्या ब्रिजवर असाल तर त्या माणसाला खाली ढकलाल का नाही? कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या उत्तराची वाट बघत आहे. धन्यवाद.